श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या वृत्तविभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप कार्यक्रमात मी राम औरंगाबादकर आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपल्या भारतात लोकशाही असून त्या माध्यमातून मतदान, निवडणुकांच्या माध्यमातून भारतीय जनता मतदान करत आपला हक्क बजावत असतं आणि आपले नेते निवडतात. संवैधानिक लोकशाही आणि महाराष्ट्राच्या निवडणुका या विषयावर मार्गदर्शन आणि सविस्तर माहिती देण्याकरता आज आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी सरांना. प्राध्यापक डॉक्टर गिरीश बाळकृष्ण कुलकर्णी सरांनी धुळे लॉ कॉलेज इथून LLB तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ लॉ इथून LLMची पदव्युत्तर पदवी संपादित केलेली आहे. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून PhD केली. मागील 13 वर्षापासून नागपूर विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ लॉ इथं ते प्राध्यापक या पदावर कार्यरत असून कॉन्स्टिट्यूशनल लॉ हा विषय ते विद्यार्थ्यांना शिकवतात. नमस्कार सर. नमस्कार सर. लोकशाहीची विशेषतः भारतीय संवैधानिक लोकशाहीची मूलभूत तत्वे कोणती? भारतीय संवैधानिक लोकशाहीची जी मूलतत्वे आहेत त्यामध्ये महत्त्वाचा भाग हा की ज्या लोकांनी मतदान करायचे आहे ती सर्व माणसे स्वतःच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय कोण घेतील त्या लोकांना निवडून देतील. याचा अर्थ आपण सरकार निवडून देतो आणि सरकारने काय काम करावे ते आपल्या विचाराच्या आधारावर निवडून आलेले प्रतिनिधी ठरवतील. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण आपण ज्यांना निवडून दिले ते आपण आपल्या विचारधारेनुसार निवडून दिले. दुसरी गोष्ट, भारतीय संविधान मतदारांवर केवळ मतदानाचा अधिकारच देऊन थांबले नाही, तर मतदारांवर ही जबाबदारी देखील आहे की त्यांनी स्वतःसोबत इतरांसाठी देखील विचार करून मतदान करावे. याचा अर्थ बहुमत ही आवश्यकता विधानसभा आणि लोकसभेसाठी ठेवली आहे, मात्र खासदार किंवा आमदार निवडून येण्यासाठी बहुमताची गरज नाही तर सर्वाधिक मतांची गरज आहे. याचा अर्थ जे मतदार मतदान करणार नाही ते केवळ स्वतःसाठी सुद्धा अयोग्य करतात असे नाही, तर त्याहूनही अधिक त्यांच्या विचारांच्या इतर मतदारांसोबत ते अन्याय करत आहेत. सर, महाराष्ट्राच्या राजकीय सत्ता परिवर्तनामध्ये संवैधानिक व्यवस्था कशा प्रकारे लागू झाल्यात आणि त्यामुळं लोकशाही कशा प्रकारे प्रभावित झालेली आहे? जे महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले आपल्याला हे बघायला हवे की ते 2 वेळा झाले. 2019 साली आणि 2022च्या जुलै महिन्यामध्ये. 2019 साली झालेले सत्ता परिवर्तन हे मतदानामुळे झाले नाही, निवडणुकीमुळे झाले नाही, तर निवडणुकीने तर 2 पक्षांना एकत्रित बहुमत दिले होते. त्या 2 पक्षांनी एकत्रितच निवडणूक लढवली होती. निवडणुकीनंतर परस्परांपासून वेगळे होणे याचा अर्थ मतदारांशी तुम्ही अप्रामाणिक राहिलात, मतदानाची अवहेलना केली असा होत. मतदानाची अवहेलना ही लोकशाहीतील सर्वात मोठी गुन्हेगारी कृती आहे, कारण तुम्ही सरळ मतदारांना फसवतात. ज्या विचारांसाठी मतदारांनी तुम्हाला मतदान केले त्या विचारांचा विरोध म्हणजे मतदारांची फसवणूक. महाराष्ट्रात हे अनेक वेळा लक्षात आले आहे की जर मतदारांच्या मताचा विचार न करता राजकीय पक्षांनी निर्णय घेतले तर मतदार त्यांचे समर्थन करीत नाहीत. 2022ला जे सत्ता परिवर्तन झाले त्या ठिकाणी एका पक्षाच्या अधिकारासंदर्भातील वादामुळे सत्ता परिवर्तन झाले, कारण निवडणुकीचा त्याच्याशी प्रत्यक्ष संबंध नव्हता. या ठिकाणी लोकशाही ही केवळ मतदानापुरती मर्यादित असायला नको, तर लोकशाही त्या विशिष्ट पक्षातही असायला हवी. एकाच पक्षात नाही, सर्व पक्षांमध्ये प्रामाणिक लोकशाही असायला हवी. पण कोणत्याही पक्षात प्रामाणिक लोकशाही दिसून येत नाही, कारण भारतात पक्षीय पक्षाच्या अंतर्गत असलेल्या लोकशाहीची व्यवस्थाच नाही, कायदेशीर व्यवस्था नाही. आता दुसरा प्रश्न आला की महाराष्ट्रामध्ये जो निवडणूक आयोगाने सत्ता परिवर्तन झाल्यानंतर फुटलेल्या पक्षांना दिलेले समर्थन किंवा फुटलेल्या पक्षांना दिलेली मान्यता. बघा, पक्षांचं अस्तित्वच मुळात निवडणुकीसाठी आहे, अन्यथा पक्षाच्या संरचनेची, पक्षाच्या
कार्यकारी मंडळाची आणि संपूर्ण व्यवस्थेची गरजच काय? लोकांची सेवा करण्यासाठी तुम्हाला राजकीय पक्षाची गरज नाही. राजकीय पक्षाची गरज सर्व समान विचारांच्या लोकांनी एकाच ओळखीच्या नावाने एकाच राजकीय चिन्हाच्या अंतर्गत निवडणूक लढण्यासाठी आहे. म्हणून निवडणूक आयोगाचे कर्तव्य निवडणुकीसाठी राजकीय पक्षाला मान्यता देणे हे आहे. आपण हे समजून घ्यायला हवे की राजकीय पक्ष आणि विधिमंडळातील पक्ष तसे प्रत्यक्षात वेगवेगळे असतात, मात्र सर्वोच्च न्यायालय किंवा प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया यांना वेगवेगळे मानत नाही. याचे कारण असे आहे, कारण निवडून न आलेले राजकीय पक्षातील नेते हे निवडून आलेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना नियंत्रित करायचा प्रयत्न करतात. म्हणजे मतदारांनी ज्यांना निवडून दिले त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न निवडून न आलेली लोक करतात. कुठे? तर लोकशाहीमध्ये, जे अयोग्य आहे. सर, आमच्या श्रोत्यांना सांगा की पक्षांतर विरोधी कायदा हा लोकशाहीला कशाप्रकारे बळकट किंवा कमकुवत करत आहे. पक्षांतर विरोधी कायदा यामुळे लोकशाही बलवान होते की कमकुवत होते? तर अप्रामाणिकपणे बनवलेला पक्षांतर्गत विरोधी कायदा ही लोकशाहीला कमकुवत करतो. कसे? तर तुम्ही एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणारे जे आमदार आहेत त्यांना थांबवाल, मात्र पक्षांना कसे थांबवाल? एका आघाडीतून, एका युतीतून, एका अलायन्समधून दुसऱ्या अलायन्समध्ये जाण्यापासून. म्हणजे मतदारांच्या मतदानाशी अप्रामाणिक व्यवहार करणे पक्षांना मान्य आहे, मात्र पक्ष त्यांच्या आमदारांना किंवा खासदारांना स्वतःपासून वेगळे होऊ देणार नाही. खरा उद्देश हा राजकीय पक्षांना सरकार बनवण्यापासून कोणत्याही रीतीने अडचण येऊ नये आणि आपल्या 1-2 आमदार किंवा खासदारांनी दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे सरकार अस्थिर होऊ नये हा होता. सरकार स्थिर ठेवणे हा पक्षांतर्गत विरोधीचा कायद्याबद्दल प्रामाणिक उद्देश होता. लोकशाहीचे संरक्षण करायचे असते तर त्यांनी पक्षांतर विरोधी कायदा केवळ आमदार किंवा खासदारांनाच लागू न करता पक्षांना सुद्धा लागू केला असता, की ज्या विचारांच्या आधारावर तुम्ही निवडून आलात, ज्या पक्षांसोबत निवडणूक लढवून जिंकून आलात, त्यांना तुम्ही पुढील 5 वर्ष सोडू शकत नाहीत. पण अशा प्रकारचे नियम भारतात नाही. म्हणजे भारतातील पक्षांतर कायदा हा अजून परिपक्व झालेला नाही. तिसरा मुद्दा की महाराष्ट्रात जे सत्तांतर झाले, या सत्तांतरामध्ये आपल्याला हे लक्षात येईल का की संविधानिक व्यवस्था नीट काम केल्या नाहीत? तर हे म्हणणे योग्य नाही. आपल्याला हे समजून घ्यायला की 10वे परिशिष्ट जे संविधानाचे आहे त्यामध्ये कोणताही कालमर्यादा त्यांनी दिली नाही, जी चुकीची गोष्ट आहे. कार्यमर्यादा द्यायला हवी होती. पुन्हा दुसरी गोष्ट चुकली ती ही की राजकीय पक्षाचा नेता जो अध्यक्ष असतो त्याला हे ठरवण्याचा अधिकारच द्यायला नको की राजकीय पक्षाचे सदस्य हे वैध आहेत की अवैध. हा एक न्यायिक निर्णय आहे आणि हा निर्णय उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडे निश्चित कार्यमर्यादेच्या आत निर्णय घेण्यासाठी द्यायला हवा होता. असे न करता त्यांनी अध्यक्षाला ते अधिकार दिले आणि ह्यामुळेच आपल्याला पक्षांतर विरोधाच्या कायद्याची प्रामाणिकपणा साशंक आहे हे लक्षात येते. परंतु पक्षांतर विरोधी कायद्याचा उपयोग झाला आहे, अस्थिर सरकार थांबले आहे आणि त्यामुळे लोकशाही बळकट झाली आहे. लोकशाही जर आपल्याला अधिक सुदृढ करायची असेल आणि दीर्घ काळासाठी सुदृढ करायची असेल तर पक्षांतर्गत विरोधी कायद्यात अधिक दुरुस्तीची आवश्यकता आहे. ती दुरुस्ती म्हणजे आता तो कायदा पक्षांना सुद्धा लागू व्हायला हवा. पक्षांना सुद्धा मतदारांपासून अप्रामाणिकपणा करता येणार नाही. तसेच वैध अवैध मतदानात सदस्यत्वाचा निर्णय हा अध्यक्षाच्या ऐवजी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे द्यायला हवा. यासाठी आपल्याला संविधान दुरुस्तीची गरज आहे. सर, पक्षफुटणे तसंच पक्षावर नियंत्रण या संदर्भातील निवडणूक आयोगाचे निर्णय महाराष्ट्रातील लोकशाहीसाठी कशा प्रकारे उपयोगी आहेत? महाराष्ट्राच्या पक्षफुटीबद्दल जे निर्वाचन आयोगाने निर्णय घेतले त्या
निर्वाचन आयोगाच्या निर्णयांना कशा पद्धतीने बघता येईल, तर ते असे की निर्वाचन आयोग हा निर्वाचन याचा अर्थ निवडणूक या संदर्भात काम करतो. त्याला हे ठरवता येणार नाही की जे निवडून आलेले नाहीत ते लोक कोणत्या पक्षात आहेत. निवडणूक आयोग केवळ हेच ठरवू शकतो की निवडून आलेले लोक कोणत्या पक्षात आहेत आणि कोणता पक्ष हा नोंदणीकृत आहे याचा सुद्धा मूलभूत परिमाण किती लोक निवडून आलेत हाच आहे. म्हणून निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय शंकास्पद आहेत असं म्हणणे उचित ठरणार नाही. सर, आता एक शेवटला प्रश्न. भारतीय संविधानाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या दृष्टीनं आज आपली लोकशाही धोक्यात आहे का? जर नाही तर ती अधिक वृद्धिंगत कशा प्रकारे होत आहे? शेवटी आपल्याला हेच म्हणता येईल की भारताची लोकशाही ही भारताच्या 75 वर्ष संपल्यानंतर कोणत्याही पद्धतीने धोक्यात नाही. कारण धोका हा तेव्हा अस्तित्वात येईल जेव्हा लोक मतदान करणे टाळतील. कारण त्यावेळी ते स्वतःच्याच राजकीय अधिकाराची अवहेलना करत नाहीत, तर आपल्या सोबत असणाऱ्या सर्वांच्याच राजकीय अधिकाराची अवहेलना करतात. जोपर्यंत भारतात मतदान हे मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि मतदानाचे प्रमाण वाढत आहे, तोपर्यंत लोकशाही भारतात कोणत्याही रीतीने कमकुवत होत नाही. ही गोष्ट निश्चित आहे की काही काळापुरती लोकशाही धोक्यात आहे का अशी गडबड होत राहते. मात्र लोकशाही कधीही धोक्यात येत नाही. कारण लोकशाही ही राजकीय नाही आहे, ही मुळात सामाजिक गोष्ट आहे, ही मुळात आर्थिक गोष्ट आहे, ही मुळात आपल्या सभ्यतेची गोष्ट आहे. जोपर्यंत भारतीय सभ्यता ही लोकशाहीला पूरक आहे तोपर्यंत लोकशाही धोक्यात येणार नाही. मागील 75 वर्षात आपल्यातील मतभेद कमी होत आहेत, अस्पृश्यता कमी होत आहे, सामाजिक भेदभाव कमी होत आहेत, आर्थिक विकासही काही प्रमाणात तुम्हाला लक्षात येत असेल होत आहे, आर्थिक सुविधा उपलब्ध होत आहे, श्रीमंत आणि गरीब यातील फरक सध्या देखील अस्तित्वात आहे. मात्र बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आर्थिक, राजकीय आणि सामाजिक लोकशाही या भारतीय सभ्यतेमध्ये अस्तित्वात आहे आणि तिची वाढ होत आहे. म्हणूनच संविधानिक लोकशाही कोणत्याही प्रकारे कमकुवत झाली असे म्हणता येणार नाही. कदाचित ती अधिक वृद्धिंगत होण्यासाठी सर्व लोकांना जाणीव होण्याची प्राथमिक गरज आहे. मग त्या लोकांच्या जाणीवेमुळे राजकीय जाणीव होईल आणि राजकीय जाणीवेमुळे योग्य त्या संविधान दुरुस्ती झाल्यानंतर लोकशाही देखील बळकट होईल. तर श्रोते हो, केवळ आपल्या सर्वांच्या मतदानाबाबतच्या आस्थेनं मतदान केल्यानं आपली लोकशाही अधिकाधिक मजबूत होणार आहे. त्याकरिता आपण सर्वांनी अवश्य मतदान करावं आणि याकरिता भारत देशाचा विकास, उज्ज्वल परंपरा यांना प्रोत्साहन देणारा नेता निवडून द्यावा, जो जनतेच्या विकासासह आपल्या भारत देशाचाही सर्वांगीण विकास साधेल. त्यामुळे आपण या निवडणुकांमध्ये नक्की मतदान करावं. तर श्रोते हो, संवैधानिक लोकशाही आणि महाराष्ट्रातील निवडणुका या विषयावर डॉक्टर कुलकर्णी सरांनी संविधानाचा उपयोग करीत कसे जनतेनं कार्य करावं किंवा आपली निवडणूक विषयीची जबाबदारी कशाप्रकारे पार पाडावी याबाबत सविस्तर माहिती आपणा सर्वांकरता सांगितली. ही माहिती आपणास कशी वाटली अथवा याचा आपणास कशा प्रकारे उपयोग होईल याबद्दल आपले विचार जरूर कळवावे. सर, आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या श्रोत्यांना इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं. याकरिता नागपूर आकाशवाणीच्या वृत्त विभागातर्फे मी आपला सहर्ष आभारी आहे. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार.